आता आपण हात जोडूया. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. हमको मन की शक्ति देना, हमको मन की शक्ति देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना. हे ईश्वर तुम हमको अपनी, हे ईश्वर तुम हमको अपनी शरण में सदा रखना, शरण में सदा रखना. हमको मन की शक्ति देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना. हमको मन की शक्ति देना, श्रद्धा विश्वास की भक्ति देना. सपने जगाने आहे. ठीक आहे, तर आता आपण सुरू करत आहोत. तर आज आपण इयत्ता 5वी गणित विषयाचा भागाकार, त्यानंतर पदावली आणि विभाज्यता या 3 घटकांवर आपण आजचा क्लास घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, सायकल व स्कूटर यांची एकूण किंमत 60,000 रुपये आहे. सायकलची किंमत स्कूटरच्या किमतीच्या 50,000 रुपयांनी कमी आहे. तर सायकलची किंमत किती? बघा, जेव्हा अशी गणित येतात तेव्हा नजर टाकल्याबरोबर आपल्याला कळलं पाहिजे की या गणितामध्ये काय आहे. तर या गणितामध्ये काय आहे, तर बघा, सायकल आणि स्कूटर यांची एकूण किंमत, एकूण किंमत म्हणजे बेरीज, एकूण किंमत म्हणजे बेरीज. आणि कमी जास्त फरक हे शब्द आले की समजायची वजाबाकी. मग ज्या गणितामध्ये 2 संख्यांची बेरीज असते आणि 2 संख्यांची वजाबाकी असते तेव्हा काही अधिक न करता एक 3 ते 4 5 सेकंदामध्ये आपलं उदाहरण उत्तर आपल्याला अचूक मिळतं. ते म्हणजे काय, जर 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची वजाबाकी दिली असेल तर काय करायचं, तर लहान संख्या काढायची असेल तर त्या दोघांची वजाबाकी भागिले 2, आणि जर मोठी संख्याची किंमत काढायची असेल तर त्या दोघांची बेरीज भागिले 2. बघ किती सोपं आहे. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, तर सायकलची किंमत. मग सायकल काय सांगितलंय, सायकलची किंमत ही स्कूटरच्या किमतीपेक्षा 50,000 रुपयांनी कमी आहे. म्हणजे कमी किंमत कोणाची, सायकलची. आणि आपल्याला हे पण कळतं की स्कूटर ही सायकलपेक्षा कशी असते, तर महाग असते, आपल्याला माहिती आहे. म्हणजे कमी किंमत कोणाची आहे, सायकलची. मग आपल्याला कमी किंमत काढायची असेल दोघांची वजाबाकी भागिले 2. बघा, मग दोघांची वजाबाकी किती, तोंडी उत्तर येते. बघा, 60,000 वजा 50,000 किती आले, 10,000. समजते की नाही, दोघांची वजाबाकी 60,000 वजा 50,000 आले 10,000 भागिले 2. म्हणजे भागिले 2 म्हणजे अर्धा. मग 10,000 चे अर्धे किती, 5,000. उत्तर किती आलं बघा, तर पर्याय क्रमांक आलं ते ना. तर अशा पद्धतीने सहजरित्या आपल्याला जेव्हा एका गणितामध्ये 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची वजाबाकी दिली असेल तेव्हा काय करायचं, तर लहान संख्या काढायची असेल तर दोघांची वजाबाकी भागिले 2, आणि जर मोठी संख्या काढायची असेल तर दोघांची बेरीज भागिले 2. आता जर समजा इथं स्कूटरची किंमत विचारली असती तर काय केलं असतं, त्या दोघांची बेरीज केली असती. मग 60,000 आणि 50,000 1,10,000, मग त्याचे अर्धे म्हणजे किती, 55,000 असं उत्तर आलं असतं. ओके, तर आता मी तुम्हाला उदाहरण देतो, सोडव पटकन. मग मोबाईलच्या किमतीपेक्षा 30
₹1000 जास्त आहे. राकेशने मोबाईल व लॅपटॉप या दोन्ही ₹50,000 विकत घेतले तर लॅपटॉपची किंमत किती? उत्तर द्या. छान, सुंदर, मस्त, वाह, शाबाश, व्हेरी गुड. बघा, ज्यांनी नीट माझं ऐकलं ते उत्तर बरोबर देत आहेत आणि जे नीट ऐकत नाहीत त्यांचं उत्तर चुकतं, हे की नाही? गुड, व्हेरी गुड. आता बघा, लक्ष द्या. बघा सोपं किती आहे ते गणित. तर लॅपटॉप आणि मोबाईल तर यांच्या किमतीमध्ये जर फरक जर बघितला तो 30,000चा आहे. किती हजारचा? 30,000. मात्र लॅपटॉप आणि मोबाईल यांची दोघांची एकूण किंमत किती आहे? 50,000. आपल्याला विचारलंय काय? तर लॅपटॉपची किंमत किती, म्हणजे मोठी किंमत. मग मोठी संख्या बरोबर काय? तर दोघांची बेरीज भागिले 2. मग दोघांची बेरीज करूया. 50,000 आणि 30,000 किती झाले? 80,000. मग 80,000चे अर्धे किती आले? 40,000. तोंडी होत. आता बघा, आपण काही लिहिलं का? लिहायची गरज आहे का? अशा पद्धतीने उत्तर सोडवता आली पाहिजे. आपल्याला विचारलंय काय? तर मोठ्या संख्येची किंमत आहे की लॅपटॉपची किंमत. मग काय करायचं? तर मोठ्या संख्येची करायची असेल तर त्यांची बेरीज करायची भागिले 2. मग 50,000 आणि 30,000 झाले 80,000. 80,000 भागिले 2 40,000. म्हणजे काय आलं? पर्याय क्रमांक 1. आणि अतिशय सुंदर तुम्ही उत्तर लिहिलेलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. फक्त एका दुसरा चुकला म्हणून. आणि बाळांनो, दुसऱ्याचं उत्तर एक आलं म्हणून आपण पण एक टाकायचं नाहीये. आपण आपली बुद्धी, जे मी नियम सांगतो त्या नियमाप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे तर कृती करायची. जो मी सांगतो त्याप्रमाणे नियमाप्रमाणे कृती करतो त्याला पुढे येणाऱ्या अडचणी ह्या सुलभ होऊन जातील. त्या तुम्हाला अडचणी येणार नाही. ओके. आता प्रश्न दुसरा बघा. 48 स्त्रिया एका तासात 1776 पापड बनवतात. तर एक स्त्री 6 तासात किती पापड बनवेल? बघा, 48 स्त्रिया ह्या एका तासात 1776 पापड बनवतात. तर एक स्त्री 6 तासात किती बनवणे? आता म्हणजे आपल्याला पहिलं काय करायला पाहिजे? तर 48 स्त्रिया एवढ्या जर पापड बनवत असतील 1 तासात, तर मग एक स्त्री किती बनवणार? म्हणजे काय करणार? तर या ठिकाणी का होणार? तर त्यांचा भागाकार होईल. पाहिजे 1776 भागिले 48. हा, आता ही जी किंमत आलेली आहे लक्षात घ्या. भागाकार कशाला म्हणतात? तर अनेकावरून एकाची किंमत काढतो. एकावरून अनेकांची किंमत काढतो याला गुणाकार म्हणतात. आणि अनेकावरून एकाची किंमत काढतो त्याला भाग. आता बघा, अनेक स्त्री आहेत, अनेक 48 स्त्री आहेत, त्या एवढ्या पापड बनवतात. मग एक स्त्री किती पापड बनवणार? तर 48 स्त्रियाला भागायचं. बरोबर. मग आलेलं जे उत्तर आहे, आता हे 1 तासात एवढे पापड बनवणार एक स्त्री. मग ती 6 तासात किती बनवणार? तर गुणिले 6. बघा किती सोपं आहे ते. लक्षात घ्या, 48 स्त्रिया एका तासात एवढे पापड बनवतात की नाही. मग एक स्त्री एका तासात किती पापड बनवणार? एक स्त्री, आपल्याला माहिती आहे, जर 4 आंब्यांची किंमत 20 रुपये, मग एक आंब्याची किंमत किती? 20 भागिले 4. 4 20 असंच करणार की नाही. आणि आपल्याला आणखी विचारलं की मग 9 आंब्यांची किंमत किती? मग त्याला गुणिले 9. असंच इथं आहे. तर इथं 48 स्त्रिया 1 तासात एवढे पापड बनवतात, तर मग 48 स्त्रियाला भागायचं आणि मग त्यानंतर हा 1 तासात किती पापड बनवतात हे उत्तर आहे. आणि मग त्याला 6 तासात बनवायचं आहे. बघा, आपल्याला हे काय ही मी शिकवतोय ती पद्धती नीट समजून घ्या. तर आपल्याला अधिक कमीत कमी वेळेमध्ये आपण कसं गणित सोडवू, अचूक उत्तर कसं येईल, त्यासाठी ही पद्धत वापरायची. तर आपल्याला हे कळलं की एक स्त्री एका तासात किती पापड बनवणार? तर एवढे.
मग विचारलंय का एक स्त्री 6 तासात किती, आता एकावरून अनेकांची किंमत आली म्हणजे गुणाकार म्हणून गुणिले 6. मग हे कसं करायचं तर बघा 6 एके 6, 6 आठे 48. मग आता 8 ने याला गुणणं सोपं जाईल की बघा 8 एके 8, 8 दुणे 16, उरला 1 17, पुन्हा 8 दुणे 16 उरला 1 आणि 8 दुणे 16 किती आला उत्तर 222. बघा उत्तर किती आला पर्याय क्रमांक 2. सर मला समजलं नाही. बरोबर. आता समजा तुम्हाला दुसरी भेद पद्धती म्हणजे तोंडी पद्धती पण करू शकतो आपण, ती कशी ती बघा. आता या ठिकाणी 48 ने याला भागायचं आहे म्हणजे आपण बघा, किंवा आता ह्याने याला गुणायचं हे आपल्याला समजलंय. मग आपण काय करायचं आता 6 ने 6 ला गुणल्यानंतर काय येणार गुणाकार 6. बघा लक्षात घ्या 6 ने 6 ला गुणल्यानंतर गुणाकार किती येणार 6 6 36. बरोबर की नाही. मग लक्षात घ्या आता हा 8 आहे. मग या 8 ला ह्याच्यापैकी आपल्याला माहिती आहे, मी नेहमी सांगतो एकक गुणिले एकक बरोबर 1. मग आता इथे एकक किती आहे 8. मग 8 ला यापैकी कोणत्या संख्येने गुणल्यानंतर एकक 6 येईल तर बघा 8 गुणिले 6, 8 6 48, 8 येणार आहे का, आला का 6 नाही. 8 दुणे 16 आला 6, 8 8 64, 4, 8 चौक 32, 2 म्हणजे 8 चौक 32 आणि 2 आला म्हणजे उत्तर कोणतं आलं बघा आपोआपच. म्हणजे ही जी तोंडी पद्धत ही सुद्धा पद्धत आपल्याकडे अनेक गोष्टी माहिती पाहिजे. मी पहिली पद्धत सांगितली, ही दुसरी पद्धत काय सांगितली तर 8 आणि या 2 यांचा गुणाकार किती आला पाहिजे 6 आला पाहिजे. तर तो 6 यांचा देतो बाकीयांचा येत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2. आता मी तुम्हाला उदाहरण देतो सोडवा आणि दुसऱ्याचं उत्तर काय ते बघू नका. चॅट बॉक्स मध्ये स्वतः सोडवा आणि स्वतः सोडवून त्याप्रमाणे उत्तर लिहिण्याची पद्धती ठेवा, तरच तुम्हाला गुण वाढतील. गुण हे असे दुसऱ्यांचे बघून वाढत नसतात. दुसऱ्यांचे बघून आपण तोटत जातो. आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे तर बघा एका गोठ्यात काही म्हशी व काही कोंबड्या आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे. डोक्यांची संख्या किती आहे 48. त्यानंतर पायांची संख्या जर बघितली तर 68 आहे, 168. पायांची संख्या 168 आहे. तर म्हैशीच्या शिंगांची संख्या किती, आपल्याला शिंगांची संख्या विचारलेली आहे. पहिला तो पर्याय आहे 36, दुसरा 24, तिसरा 72 आणि 108. 72 आणि चौथा 108. उत्तर सोडवा पटपट, अचूक सोडवा. बघूया. छान सुरुवात झालेली आहे, मस्त, गुड, व्हेरी नाईस, शाबास, वाह वाह माझ्या पठ्ठ्यांनो, मस्त, वाह वाह वाह, छान छान, सुंदर, वाह क्या बात है, मस्त मस्त, गुड गुड, व्हेरी नाईस, छान सुंदर, गुड. आता बघूया आपण. बघा या ठिकाणी म्हैस आणि कोंबडी यांच्या जर डोक्यांची संख्या जर बघितली तर 48 आहे. आता डोक्यांची संख्या 48 याचा अर्थ काय तर कोंबडी आणि म्हैस हे एकूण किती आहेत तर 48 आहे. बरोबर. आता त्यांच्या पायांची संख्या 168 दिलेली आहे. त्यांच्या पायांची संख्या किती आहे 168. आता आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला नीट केलं पाहिजे.
आहे सोपं, पण या ठिकाणी कसं जायचं आहे, तर आता आपल्याला पर्यायातून उत्तराकडे, कधी कधी कसं असतं आपल्याला असं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, मिळेल पण त्याला खूप वेळ लागेल आपल्याला. कधी कधी कसं आहे तर पर्यायाकडून उत्तराकडे जावं लागतं. तर आपण पर्याय पहिला घेऊया 36. आता शिंगांची संख्या 36 घेतली, लक्षात घ्या. तेव्हा आम्ही इथं नीट लिहितो बघा, ह्या इथं कोंबडी, इथं म्हैस, बघा. आता शिंगांची संख्या जर आपण 36 घेतली, आता म्हैशीला शिंगे किती असतात? 2. एका म्हैशीला शिंगे किती असतात? 2. मग जर 36 जर शिंगांची आपण संख्या घेतली तर म्हैशी किती होतील? 18. 18 दुणे 36. ओके. आता एकूण डोक्यांची संख्या किती आहे? 48. म्हणजे कोंबड्या आणि म्हैस यांची एकूण संख्या काय किती आहेत? तर 48. म्हणजे कोंबड्या इथं किती घ्यायला लागतील? 30. बघा, जर आपण शिंगांची संख्या 36 घेतली तर म्हैशी किती असतील? 18. म्हशी 18 असतील. मग कोंबड्या किती असतील? 30. आता बघा, आता आपल्याला पायांची संख्या मोजायची. आता बघा, जर कोंबडीला पाय किती असतात? 2. म्हणजे किती होणार पाय? 60. आणि म्हैशीला पाय किती असतात? 4. 18 चोक 72. आता 62, 60 आणि 72 जर घेतलं तर 132 होता. किती होतात? 132 आहे का? बघा, 168 आहे. म्हणजे उत्तर चुकीचं आहे. आता दुसरं घेऊया. आता घेतलं पण 24. तर 24 जर घेतली तर बघा, म्हैशीच्या शिंगांची संख्या जर आपण 24 घेतली तर म्हैशी किती असणार? त्याच्या अर्ध्या, कारण एका म्हैशीला 2 शिंग असतात. म्हणजे म्हैशी किती होतील? 12. बघा, तर इथं आपण परत घेऊया म्हैस आणि कोंबडी. तर या ठिकाणी म्हैस किती होणार? 12. मग बघा, डोक्याची संख्या किती? 48. मग कोंबड्या किती होणार? 36. 36 ने 12 48. ओके. आता बघा, मग म्हैशीला पाय किती असतात? 4. म्हणून 12 चोक 48. आणि कोंबडीला पाय किती असतात? 2. मग 36 दुणे 72. बघा किती होणार ते. आता जर बघा, आता मी हे केलं, नीट लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला समजावं म्हणून मी हे केलंय, पण तुम्ही ही पद्धती तुमची नसेल का? कारण काय, तर जर 36 जेव्हा आपण शिंगांची संख्या घेतो तेव्हा जर उत्तर 132 येतं, म्हणजे 168 पेक्षा कमी येतं की नाही. त्याच्यामुळे पाया अजून जर शिंगांची संख्या कमी घेतली तर अजून कमीच येणार की नाही. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी हे केलेलं आहे. मग हे घ्यायची गरज नाही. मग आपण आता 72 कडे बोलूया. आता किती बोलूया? 72. आता जर समजा जर 72 असतील, बघा नीट लक्ष द्या, जर म्हैशीच्या शिंगांची संख्या जर 72 असेल तर याचा अर्थ म्हैशीचे म्हैशी किती असतील त्याच्या अर्ध्या, म्हणजे किती असणार? 36. बघा, जर आपण शिंगांची संख्या 72 घेतली तर म्हैशी किती होतील? 36. मग आता कोंबड्या किती होणार? बघा, एकूण किती डोके आहेत? 48. म्हणजे कोंबड्या किती होणार? 12. किती होणार? 12. मग आपण गुणूया 36. आता म्हैशीला पाय किती असतात? 4. मग 6 चोक 24. 4 ते 12 आणि 2 14. 144 झाले. कोंबडीला जर बघितलं तर पाय 2च असतात. 12 दुणे 24. बघा, 144 अधिक 24 168. आलं की नाही? बघा, 168 आलं. याचा अर्थ काय, तर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. म्हणजेच शिंगांची संख्या, म्हैशीच्या शिंगांची संख्या ही 72 असणार. ओके. तर आता आपण पुढचा प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल, असं विचारलं जातं. लक्षात घ्या, असे जेव्हा अशा प्रकारचं ह्याने भागण्याऐवजी त्याने भागले असं जर आलं ना तर काय करायचं? एकदम सोपी पद्धत. काय करायचं? त्याने भागायचं आणि त्याने पण भागायचं आणि वजाबाकी करायची. एकदम सोपं. 4 ने भागायचं, नंतर 3 ने भागायचं आणि वजाबाकी करायचं. 4 ने भागूया. बघा, त्याला 4 ने भागूया. भागण्याची पद्धत बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. 4 ने भागलं तर बघा कसं,
4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8, 4 दुने 8, 4 एके 4 म्हणजे उत्तर किती आलं 1221. आता 3 ने भागूया. आता कितीने भागूया 3 ने भागूया. बघूया 4884 भागिले 3, 3 एके 3, उरला 1, 3 6 18, पुन्हा 3 दुने 6, उरले 2 आणि 3 8 24 म्हणजे 1628. आता याची वजाबाकी करायची. 1628 वजा 1221. 8तून 1 गेले 7, 2तून 2 0, 6तून 2 गेले 4, 0 म्हणजे उत्तर किती आला 407. आहे का बघा उत्तर. बघा या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आलं ना. तर अशा पद्धतीने सहजरित्या जेव्हा अशा प्रकारचं येतं तेव्हा आपण असंच करायचं. काय तर ह्याने भागण्याऐवजी त्याने भागला असं जर आलं तर दोघांनी पण भागायचं आणि वजाबाकी करायची. राहील लक्षात. ओके. आता पुढचं गणित घ्या बघू. तुम्ही पटकन सोडवा मस्तपैकी. सोडवा व्यवस्थित शांतपणे सोडवा. सूरज जवळ 7956 रुपये होते. सूरज जवळ 7956 रुपये होते. त्याने 15 डझन आंबे खरेदी केले. त्यातील काय केलं त्यांनी 15 डझन आंबे खरेदी केले. तेव्हा त्याच्याकडे शिल्लक 4356 रुपये शिल्लक राहिले. 4356 रुपये शिल्लक राहिले. तर एक आंब्याची किंमत आपल्याला विचारली. एक आंब्याची किंमत किती. पर्याय क्रमांक 1 20, 12, दुसरा 20, तिसरा 15 आणि चौथा 30. सोडवा बघू. आहे सोपं. थोडस छान. शाबास. उत्तर द्यायला सुरुवात झाली. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. शाबास. मस्त. गुड. व्हेरी गुड. आता आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी आपण कसं हे गणित सोपं आहे. करायचं कसं ते आपण समजून घेतलं पाहिजे. बघा या ठिकाणी त्याच्याकडे एकूण रक्कम किती आहे ते आपण लक्षात घ्या. त्याच्याकडे एकूण रक्कम किती आहे तर 7956. त्याच्यातून त्यांनी काही रक्कम येते 15 डझन आंबे घेतले. त्याच्यामुळे त्याच्याकडे शिल्लक एवढी राहिली. मग त्यांनी खर्च किती केली ती आपण काढली पाहिजे पहिली. म्हणजेच काय करायचं या दोघांची पहिली वजाबाकी करायची. 7956 वजा 4356 म्हणजेच बघा तर 3600 रुपये त्यांनी काय केले खर्च केले. किती खर्च केले 3600 रुपये. आता 3600 रुपये खर्च केले आणि त्या 3600 रुपयामध्ये काय घेतला 15 डझन आंबे. किती घेतले 15 डझन आंबे. मग 15 डझन आंब्यांची किंमत किती आली 3600. मग 1 डझन आंब्यांची किंमत किती. आता 1 डझन म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाही. तर 3600 ला आपण 15 ने भागलं की आपल्याला 1 डझन आंब्याची किंमत मिळणार. मग 1 डझन भागूया. 15 एके 15, 15 दुने 30, उरले 6, मग 60, 15 चौक 60 आणि 0 म्हणजेच किती आले बघा 1 डझन आंब्याची किंमत किती आले 240. परत समजवतो बघा. त्याच्याकडे एवढे पैसे होते रुपये होते. त्यातले काही रुपये त्याने काय केले 15 डझन आंबे खरेदी करण्यासाठी खर्च केले. तेव्हा त्याच्याकडे शिल्लक किती राहिले 56. मग काय करायचं मग त्याने आंबे केल्यानंतर किती
बघा आपल्याला माहिती आहे अनेकावरून एकाची किंमत करायची भागाकार करायचा, मग 15 ने भागला तर आले 240. आता 1 डझन आंब्याची किंमत 240. आपल्याला विचारलं 1 आंब्याची किंमत. आता आपल्याला माहिती आहे 1 डझन म्हणजे किती 12, म्हणजे त्याला 12 ने भागायचा, भागिले 12, 12 की 12, 12 24, म्हणजे 1 आंब्याची किंमत किती आली 20, म्हणजे पर्याय क्रमांक 2. छान, तुम्ही सुंदर उत्तर लिहिलं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कारण का अवघड गणित होतं थोडस, पण तुम्ही सहज सोडवलं. छान, अशीच सवय आपल्याला लागली पाहिजे. आता बघा हे सोपं आहे. खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? आता पदावली चुकीची कोणती म्हणजेच काय, त्याचं आपल्याला हे बघायला लागलं. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी, एकदम सोपं आहे. कधी पण पदावलीमध्ये आपल्याला माहिती आहे कंचे भागू बेव, म्हणजे पहिला कंस सोडवायचा, नंतर भागाकार गुणाकार. हे भागाकार गुणाकार सगळे संपल्यानंतरच बेरीज वजाबाकी करायची असते, ते आपण लक्षात ठेवायचं. आता बघा, मग या ठिकाणी आता कंस नाहीये, मग पहिला भागाकार करायचा. इथे भागाकार बघा, 1 भागिले 1 किती येणार 1. 1 भागिले 1 बरोबर किती येणार 1. मग बघा 9 वजा 1, बघा 9 वजा 1 अधिक 8, मग 9 वजा 1 8, मग 8 अधिक 8 किती आले 16. आलं की नाही, म्हणजे हे बरोबर, ही चुकीची नाहीये. आता इथे बघा पहिला भागाकार आहे 33 भागिले 11, 11 त्रिक 33 अधिक 3 गुणिले 4 3 चौक 12, बघा 3 चौक 12, बघा 11 भागिले 33 भागिले 11, 11 त्रिक 33, 3 आलं, अधिक 3 गुणिले 4 12, हे 3 अधिक 12 किती 15, म्हणजे ही सुद्धा बरोबर आहे. आता ही बघा पहिला गुणाकार, बघा पहिला भागाकार गुणाकार केल्यानंतरच बेरीज वजाबाकी करायची. 8, मग या ठिकाणी 8 लिहिला, वजा 3 दुणे 6 अधिक 8 बरोबर किती बघा 8 वजा 6 किती तर 2, 8 वजा 6 किती 2, मग 2 अधिक 8 किती येणार 10, आहे की नाही 10, बरोबर आहे. मग ही बघा पहिला गुणाकार आणि गुणाकार भागाकार, आणि पहिला भाग कधी पहिला जर एकत्र गुणाकार आणि भागाकार एकाच याच्यात आले तर पहिला भागाकार करायचा. मग बघा नीट लक्ष द्या, 8, मग बघा 8 तसाच लिहिला मी, सगळी चिन्ह वगैरे जशीच्या तशी लिहायची. 8 अधिक नंतर 4 तसाच राहिला गुणिले, आता मात्र 6 भागिले 3 पहिला भागाकार करणार, मग 3 दुणे 6 आलं बरोबर, अधिक 4 बघा बरोबर कितीला आहे 18. आता हा 8, 4 दुणे किती 8, मग 8 ने 8 किती 16, पण इथे कितीला आहे 18, म्हणजे काय आला चुकीची कोणती आहे पदावली तर पर्याय क्रमांक 4. तर अशा वेळी शांतपणे जर आपण सोडवलं कंचे भागू बेव, पहिला कंस सोडवायचा, नंतर बेरीज वजा गुणाकार भागाकार करायचा, म्हणजे पहिला भागाकारच करायचा. जर गुणाकार आणि भागाकार एकत्र आले असतील तर पहिला भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, गुणाकार भागाकार सगळे संपले मग बेरीज वजाबाकी करायची. ओके, आता मी तुम्हाला गणित देतो, सोडवून बघता तुम्ही. सोडवा व्यवस्थित, शांतपणे सोडवा. हा व्यवस्थित सोडवा. मीनाकडे 4.25 डझन गोट्या आहेत, त्यातल्या 2.25 डझन गोट्या रामूला दिल्या, तर तिच्याजवळ जितक्या गोट्या उरल्या की नाही, मग ते पदावलीत त्याचं उत्तर कोणतं बघूया आपण. 4.25 वजा 2.25, बघूया आता आपण उत्तर बरोबर सोडवते ते. त्या ठिकाणी चिन्ह दिसत नाही बघा, भागिले चिन्ह आहे बघा.
6 भागिले 3 बघा. तर मी तुम्ही काय काळजी करू नका, मी परत तुम्हाला संधी देतो. तिथे भागिले चिन्ह आहे असं समजून घ्या. जी रिक्त जागा आहे की नाही तिथं चिन्ह मी टाकलं होतं, पण जेव्हा ह्याच्यात घेतलं तेव्हा ते ड्रॉप झालं. हा, आता लक्ष द्या इकडे. बघा, आता हे जे सोडवायचं आहे ते कसं सोडवायचं ते लक्षात घ्या. सोडवण्याची पद्धती जी आहे ती फार तुम्हाला मी जुन्या लोकांची पद्धती सांगतो. म्हणजे जे हातावर विकणारे आहेत ना ते कसे करतात, 4.5. 4.5 म्हणजे किती तर माहिती आहे का ना, तर 4 आणि पाऊण, हे पाऊणला अशा 3 रेषा देतात. म्हणजे हा पाव, अर्धा, पाऊण अशी पद्धती. आणि 2.25 म्हणजे 2 आणि पाव. बघा, या 3 मधून 2 गेले, एक गेला, 2 राहिले, आणि 4तून 2 गेले, 2 म्हणजे 2 आणि अर्धा. मग 2 डझन आणि अर्धा डझन. आता 2 डझन आपल्याला माहिती, 1 डझन म्हणजे किती तर 12. मग 2 डझन म्हणजे 24. किती 24. आणि हे अर्धा डझन म्हणजे किती 6. म्हणजे किती आले 30. म्हणजे उत्तर ह्या पदावलीचं किती आलं पाहिजे 30 आलं पाहिजे. बघा, तर 4.5 गोट्यातून 2.25 गोट्या गेल्या, म्हणजे राहिल्या किती तर 30. किती 2.5 डझन राहिल्या. किती डझन राहिल्या 2.5 डझन. मग 2.5 डझन म्हणजे किती 30. मग बघा, पहिला भागाकार 6 भागिले 3 2. मग बेस आहे 12. 12 आणि 9 21 उत्तर येणार आहे. आलं का 30 नाही, म्हणजे हे चूक. पुढे बघा, 9 भागिले 3 3. 3 गुणिले 6 3 आहे 18. 18 अधिक 9 27 आहे का उत्तर. पुढे बघा, 6 भागिले 3 2. 2 गुणिले 9 किती झाले 18. 18 अधिक 6 किती येणार 24 आहे का उत्तर नाही. इकडे बघा, 9 भागिले 3 3. 3 9 27. मग 27 अधिक 3 30. आलं की नाही उत्तर. म्हणजे झाला पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने सोडवायचं. ओके, आता पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5. 6093 या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांपैकी किती संख्या 6 ने निश्चित भाग जाईल. बघा, कसं उदाहरण आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. आता अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे. आता नीट समजून काय समजावतो ते नीट लक्षात घ्या. 6093 या अंकांपासून अंकांचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या पहिल्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आपल्याला लक्षात घ्या, जेव्हा 4 अंक असतात, पहिलं सांगतो 3 अंक. जर 3 अंक असतील तर 3 अंकांपासून 6 संख्या तयार होतात.
पण त्यामध्ये पण जर शून्य असेल तर 4च संख्या तयार होतात. त्यानंतर 4 जर संख्या असतील, 4 अंक असतील तर 4 अंकांपासून 24 संख्या तयार होतात. लक्षात ठेवा. तर 4 अंकांपासून किती संख्या तयार होतात? 24. म्हणजे प्रत्येक अंकापासून 6 संख्या तयार होतात. पण त्या ठिकाणी जर शून्य आला तर एक कमी झाले, म्हणजे 6×18. तर 18 संख्या तयार होतात. लक्षात घ्या. जर आता बघा या ठिकाणी 4 अंक आहे पण त्याच्यामध्ये शून्य आहे, त्याच्यामुळे संख्या ज्या तयार होणाऱ्या संख्या किती असणार? 18 हे आपल्याला लक्षात आलं. किती संख्या तयार होणार? 18. आता या अंकांचा एकदाच वापरून आपल्याला 18 संख्या तयार होईल. पण पुढे काय विचारलं आहे, तर या 18 संख्या ज्या तयार होतील त्यातील किती संख्यांना 6ने निषेध भाग जाईल? बघा 6ने निषेध भाग. आता आपल्याला 6ची कसोटी काय? तर ज्या संख्येला 2 व 3 ने निषेध भाग जातो त्या संख्येला 6ने निषेध भाग जातो, हे की नाही? ज्या संख्येला 2 व 3 ने निषेध भाग जातो त्या संख्येला 6ने निषेध भाग जातो. मग आता 2 ने भाग जातो म्हणजे ती समसंख्या असली पाहिजे. 2 ने भाग जातो म्हणजे ती समसंख्या असली पाहिजे. आणि 3 ने भाग जातो म्हणजे काय? त्यांच्या अंकांची बेरीज ही 3च्या पटीत पाहिजे. 3ची कसोटी काय? ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे त्या अंकांची बेरीज ही 3च्या पाड्यात असली पाहिजे, 3च्या पटीत असली पाहिजे. मग बघा आपण जर नीट बघितलं तर 6, 0, 9, 3 यांची जर बेरीज केली तर ती किती होते? 18 होते. मग 18 याचा अर्थ काय? तर या अंकांपासून तयार होणाऱ्या प्रत्येक संख्येला 3 ने निषेध भाग जाणारच जाणार. ही महत्वाची पहिली आपल्याला गोष्ट इथं समजली. बघा तर ह्या 4 अंकांपासून बनणारी कोणती पण संख्या असू दे तर तिला 3 ने निषेध भाग जाणारच जाणार. मग आता राहिला प्रश्न कोणाचा? 2 ने भाग जाणार. म्हणजे 2 ने भाग कोणाला जातो? तर जी समसंख्या असते तिला. आता आपल्याला समसंख्या काढायच्या आहेत. मग ते कशा काढायच्या ते पण तुम्हाला क्लुप्ती सांगतो. बघा लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक अंकापासून 6 संख्या तयार होतात. प्रत्येक अंकापासून किती? 6 संख्या तयार होतात. आता मग 6 पासून सुद्धा 6 संख्या तयार होतील, बरोबर? मग प्रत्येक अंकापासून 6 संख्या तयार होतील. पण आपल्याला काय पाहिजे? त्या सम पाहिजे. त्या संख्या कशा पाहिजेत? सम पाहिजे. मग ते सम कशा काढायच्या ते लक्षात घ्या. आता बघा जेव्हा आपण 6 या अंकापासून संख्या तयार होतील, ज्या 6 संख्या तयार होतील त्याच्या एकच स्थानी प्रत्येक वेळी हा अंक प्रत्येक वेळी 2 वेळा येणार. हे जे अंक आता 6 पासून उरले कोणते अंक? 0, 3, 9. तर हे जे अंक आहेत ते प्रत्येक वेळी 2 वेळा येणार. मग आता सांगा, तर 9 जर एकच स्थानी आला तर ती विषम संख्या होणार. 3 हा एकच स्थानी आला तर विषम संख्या होणार. मग फक्त 0 जर एकच स्थानी आला तरच संख्या तयार, म्हणजे 6 या अंकापासून समसंख्या होणार 2. आता पुढे आपल्याला माहिती 0 पासून संख्या तयार होत नाही. तर 9 पासून, 9 पासून जर बघितलं तर 9 पासून 0, 6 आणि 3 हे एकच स्थानी असणाऱ्या संख्या. तर प्रत्येक अंक 2 वेळा एकच स्थानी येतो. मग 6 2 वेळा येणार. 6 पासून होणारी संख्या ही काय असणार? सम असणार. आणि 0 असणारी संख्या सम असणार. पण 3 अंक असणारी समसंख्या म्हणजे ती विषम असणार. 3 जर एकच स्थानी असली तर ती विषम, म्हणजे 6 2 वेळा आणि 0 2 वेळा, म्हणजे 9 पासून तयार होणाऱ्या संख्या किती असणार? समसंख्या 4 असणार. त्यानंतर 3 या अंकापासून तसंच 9 सारखंच 3 आहे की नाही? 9 सारखं 3, 9 पासून समसंख्या तयार करायच्या आहेत. तर हे 3 अंक 2 2 वेळा येणार. मग ह्याच्यापासून 2 संख्या तयार होतील, ह्याच्यापासून 2 संख्या तयार. पण 9 ही काय आहे? तर विषम आहे, त्याच्यामुळे तयार होणार नाही. म्हणजे ह्याच्यापासून सुद्धा 4, म्हणजे एकूण 6 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्या किती तयार होतील? 10. एवढं सोपं आहे. जर नीट नियमानुसार गेलो तर सोपं आहे, आणि जर नियमानुसार नाही गेलं तर ह्या गणिताला तुम्हाला 3, 4, 5 मिनिटं पण लागतील. आता जर तुम्हाला प्रत्यक्ष जर अनुभव घ्यायचा असेल तर मी प्रत्यक्ष सांगतो. 6 पासून संख्या तयार होणाऱ्या संख्या बघा, मी इथे लिहितो. 6 पासून 6 0 93, 6000 0 39.
6309, 6390, 6930, 6903. बघा 6 पासून तयार होणाऱ्या समसंख्या कोणत्या आल्या? ही एक आणि ही एक, दोनच झाल्या. बरोबर. आता दुसरं बघा 9 पासून 9036, 9063, 9630, 9603, 9300, 6, 9360. आता बघा ही आहे ती विषम संख्या, ही आहे ती विषम संख्या आहे. मग समसंख्या कोणते? 1 2 3 4. हे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो. म्हणजे किती संख्या झाल्या? 4. पहिल्या 2 आपण काढल्या, दुसऱ्या 4 काढल्या, आता तिसऱ्या काढल्या, तसेच तिसऱ्या. आता तुम्हाला माहित झालं तसेच तिसऱ्या येतील. म्हणजे उत्तर अशा पद्धतीने आपण जर काढायला गेलो तर वेळ लागेल. म्हणून काय करणार, तर ह्या पद्धतीने काढल्या तर आपण. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, पटकन तुम्ही सोडवा बघू. व्यवस्थित सोडवा, शांतपणे सोडवा. आहे सोपं उदाहरण, एकदम सोडवा व्यवस्थित, घाई करू नका. व्यवस्थित सोडवा, एकदम सोपं आहे. बघा एका संख्येला 3 ने, 3च्या वर्गाने आणि 3च्या घनाने भाग जातो, फक्त 6 ने भाग जात नाही. 3 ने, 3च्या वर्गाने आणि 3च्या घनाने भाग जातो, पण त्याला 6 ने भाग जात नाही. 6 ने भाग जात नाही अशी संख्या आपल्याला काढायची आहे. पहिला पर्याय आहे 216, दुसरा 162, तिसरा 54, चौथा 248. सोडवा, एकदम सोपं आहे. छान सोडवायला सुरुवात केलेली आहे. व्हेरी गुड, मस्त, गुड. सोडवा. छान. भाविका मस्त, हर्षवर्धन छान, वैशाली सुंदर, गुड, मधुरा मस्त, व्हेरी व्हेरी नाईस, शाबाश. चला लक्ष देऊया आपण इकडे. बघा कसं आहे, तर आपल्याला माहिती आहे 3 म्हणजे 3, नंतर 3चा वर्ग 9, 3चा घन 27. म्हणजे 3 ने, 9 ने आणि 27 ने भाग जातो, पण 6 ने भाग जात नाही. मग अशी संख्या कोणती? आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. 3 ने, 9 ने आणि 27 ने जातो, पण 6 ने जात नाही. मग आता 6 ने जात नाही, 6 ने कशाला जातो? मग शिकवायला डबल देत आलं. तर 2 आणि 3 ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो, आहे की नाही? मग आपण नीट बघा. आता 3 ने, 9 ने आणि 27 ने जातो. आता इथं सिंपल गोष्ट आहे काय, तर या तिघांनी पण जातो, पण 6 ने जात नाही अशी आपल्याला संख्या शोधायची आहे. आता जर बघितलं आपण 216 ही जर संख्या बघितली तर आपण इथं बघायचं, पहिलं 9चं बघायचं. आता 3ची आपल्याला माहिती आहे, 9ची कसोटी बघायची. सोपी पद्धती काय, 9ची कसोटी, आहे की नाही? तर 9ची कसोटी काय, तर 216, तर 9 बघा त्याला 9, म्हणजे त्याला काय, तर याने भाग जाणार. कारण कसं आहे, 9 आली बेरीज, ह्यांची पण बघा 9 बेरीज आहे, ह्याला जाऊ शकतो. ह्याची पण 9 आली, ह्याला पण जाऊ शकतो. पण ह्याची 9 आली का बघा, ह्याची 9 आलेली नाही. तर किती आली, 12 आली. म्हणजे 12ला 9 ने भाग जात, सॉरी 14 आली. किती आली, 14ला 9 ने भाग जाऊ शकत नाही. म्हणजे इथंच काय आलं, तर गणित आपल्याला ध्यानात आलं.
म्हणजे एवढं सोपं आहे. म्हणजे जर नीट नियमाचा वापर केला, अशी फक्त आपल्याला शब्दांनी फिरवलेली असतात गणित, म्हणून घाबरायचं नाही बाळांनो. तर आपण योग्य दिशेने गेलं पाहिजे. ओके, तर पुढचं बघा. 72 या संख्येचे सर्व विभाजक चढत्या क्रमाने लिहिल्यास त्रिकोणी संख्या, चौरस संख्या व समसंख्या असलेला विभाजक पुढून कितव्या क्रमांकावर येईल? एकदम सोपं. आपण शिकलेलो आहे की विभाजक कसे काढायचे. तर विभाजक काढण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आणि आता मी परत सांगतो बघा. 72 काय आपली सोपी पद्धती बघा. एक प्रत्येक संख्येचा लहानात लहान विभाजक म्हणजे 1 आणि मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे 30 संख्या. हे लक्षात राहील ना, आहे ना लक्षात, की प्रत्येक संख्येचा लहानात लहान विभाजक हा 1 असतो आणि मोठ्यात मोठा विभाजक हा 30 संख्या असतो. म्हणजे 72 × 72. आता आपल्याला कसोटी वापरायची. 1 नंतर काय येतो 2. मग 72 ला 2 ने जाईल का, एकच आणि सम आहे म्हणजे जाणार. 36 × 72. त्यानंतर 3 बघा, बेरीज 9 आहे म्हणजे 3 ने भाग जाणार. 24 × 72. बघा, यांचा दोघांचा गुणाकार 72 आला पाहिजे. ही पद्धती सोपी आहे, एकदम सोपी पद्धत विभाजक काढण्याची पद्धती. काय, पहिला 1 72, 1 नंतर 2 अंक येतो. 36 × 72 नंतर 3 ने सुद्धा भाग जातो. 3 नंतर 4 ने सुद्धा भाग जातो याला, आहे की नाही. 18 × 72. 5 4 नंतर 5 येतो. 5 येईल का, ज्या संख्येला 0 आणि 5 एकच स्थानी असतो त्याला 5 ने जातो, म्हणजे 5 ने जाणार नाही. नंतर येतो 6. मग 2 ने आणि 3 ने भाग जातो म्हणजे 6 ने जाणार. मग 6 किती, 12 × 72, आहे की नाही. नंतर 7 ने जाणार नाही. 8 ने, 8 × 9 72 आल्या. बघा, 8 नंतर 9 आला. नंतर हे आले क्रमाने, म्हणजे परत डबल आपल्याला विभाजक काढायची गरज नाही. बघा ही पद्धती. 72, 36 × 72, 24 × 72, 18 × 72 आणि 12 हे 72, 8 × 9 72. 8 नंतर 9 आला की नाही, तर 9 नंतर आणखी परत डबल घ्यायची गरज नाही. हे आले क्रमाने, म्हणजे चढता क्रम हा असा आला. चढता क्रम कसा आला, तर हा आला चढता क्रम. मग आता विचारलंय काय, तर त्रिकोणी चढत्या क्रमाने लिहिल्या त्रिकोणी संख्या, चौरस संख्या व समसंख्या असलेला विभाजक पुढून कितवा. मग आपल्याला पहिला काय विचारलाय, तर तो सम संख्या असला पाहिजे. म्हणजे पहिलं विषम कट करा. केलं विषम कट. त्यानंतर काय पाहिजे, तर त्रिकोणी संख्या पाहिजे. तर त्रिकोणी संख्या 2 ही त्रिकोणी नाही. आपल्याला त्रिकोणी संख्या पाठ आहेत ना, 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 ह्या आपल्याला पाठच पाहिजे. म्हणजे 4 सुद्धा त्रिकोणी नाही, ही सुद्धा त्रिकोणी नाही, ही सुद्धा त्रिकोणी नाही आहे, ही सुद्धा त्रिकोणी नाही, ही सुद्धा त्रिकोणी नाही, ही सुद्धा. तर राहिलं काय, फक्त 2च त्रिकोणी, आहे की नाही. मग आता सांगा, तर ह्या 2च त्रिकोणी आहेत. पण आता पुढे काय विचारलंय, चौरस संख्या. आता ही चौरस नाहीये, म्हणजे चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या असलेली संख्या फक्त एकच आहे, ती म्हणजे 36, आहे की नाही. मग 36 आता काय विचारलंय, तर ही जी 36 आपण काढलेली आहे ती पुढून कितव्या क्रमांकावर आहे. पुढून म्हणजे इकडून. आता हा असा आला, म्हणजे आपण वेळ जायला नको म्हणून आपण तसंच ठेवलं. तर हा पहिल्या नंबरला पुढून आणि ही आली दुसऱ्या नंबरवर, म्हणजे काला पर्याय क्रमांक 4. ओके, आता मी गणित देतो, पटकन सोडवा बघू तुम्ही. सर प्लीज एकदा सांगा ना परत. हा बघा, परत सांगतो. पहिलं 72 चे आपण काय करायचे, तर विभाजक काढायचे. बरोबर, 72 चे विभाजक कसे काढायचे बघा. 1 आणि 72. मी काय सांगितलं पहिलं, प्रत्येक संख्येचा 1 हा का असतो, तर सर्वात लहान विभाजक असतो. आणि तीच संख्या का असेल, तर मोठा. आता समजा 88 घेतले, तर 1 हा तिचा, प्रत्येक संख्येचा 1 हा सर्वात लहान विभाजक, पण 88 हा तिचा सर्वात मोठा विभाजक. तसंच इथं 1 हा लहान आणि सर्वात मोठा 72. मग 1 नंतर काय येतो 2, 2 ने भाग जातो. किती, 36 × 72, 2 ची कसोटी, आहे की नाही. त्यानंतर 3 ने सुद्धा भाग जातो. बघा, 7 ने 2 9, म्हणजे 3 ने जातो. किती, तर 24 × 72. यांचा गुणाकार तेवढाच आला पाहिजे. नंतर 4 ने पण जातो, तर 18 ×
72. 5 ने जात नाही कारण 0 किंवा 5 पाहिजे. नंतर 6 ने जातो का, 2 ने आणि 3 ने जातो म्हणजे 6 ने जातो, तर 5 आहे 72. नंतर 7 ने जात नाही, 8 ने, 8 आणि 8 नवे 72. म्हणजे 72 चे किती विभाजक आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 72 चे एकूण किती विभाजक आहे, 12 असं विचारतात. कधी कधी विभाजक किती, विभाजकांची बेरीज किती आहे की नाही, त्यातल्या सम विभाजकांची आणि विषम विभाजकांची बेरजेंची वजाबाकी किती, असे काही प्रश्न विचारू शकतात. आपण त्या प्रश्नांना घाबरायचं नाही, आपण शांतपणे जायचं. तर अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला विचारलं की ते चढत्या क्रमाने, मग चढता क्रम हा असा आहे. आता समजा आपण तुम्हाला वाटतं तर मी इकडे घेऊया, आहे की नाही. 8 नंतर 9, नंतर 12, नंतर 18, नंतर 24, नंतर 36, नंतर 72 झाले चढता क्रम. आता मी इकडचे बोलले, आहे की नाही. हा झाला चढता क्रम. मग चढता क्रम झाल्यानंतर काय विचारलंय, तर ती संख्या त्रिकोणी संख्या असली पाहिजे, चौरस संख्या असली पाहिजे आणि समसंख्या असली पाहिजे. हे तिन्ही पण असलं पाहिजे. हे जे सर्व विभाजक काढलेले आहेत एकूण 12, ते सम पण असले पाहिजे, त्रिकोणी पण पाहिजे आणि चौरस पण पाहिजे. मग पहिला आपण सम म्हणजे ती विषम नको, मग विषम कट करा. हे विषम कट केले पाहिजे आपल्याला, आहे की नाही. त्यानंतर त्रिकोणी, मग 2 ही त्रिकोणी नाही, 4 त्रिकोणी नाही, 8 त्रिकोणी नाही, 12 त्रिकोणी नाही, 18 नाही, 24 नाही, 36 आहे, 72 नाही. बघा, मग या त्रिकोणी आहे. आता पुढे काय म्हटलंय, चौरस संख्या पाहिजे. आता 6 ही चौरस नाही. चौरस म्हणजे काय, वर्ग संख्या, हे लक्षात ठेवा. चौरस म्हणजे वर्ग संख्या, आहे की नाही. मग वर्ग संख्या कोणती आहे, फक्त 36. म्हणून ती पुढून म्हणजे इकडून किती आहे बघा, पहिली दुसरी. पुढून म्हणजे कळतं ना, पुढून म्हणजे इकडून, मागून म्हणजे इकडून. पुढून किती आहे, दुसरी. ओके, आता तुम्ही सोडवा मग पटकन. सोडवा, सोपा आहे एकदम हे. पटकन सोडवा. बघा, 60च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 70च्या सर्व विभागांच्या बेरीजपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. 60च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 70च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. सोडवा पटकन. बघा बघा, सोडवा व्यवस्थित. बघा, ओके, छान, सुंदर, मस्त, शाबास बाळांनो. तर आपण समजून घेऊया बाळांनो. बघा काय करायचं सांगितलंय, 60च्या सर्व विभाजकांची बेरीज. आता 60चे मागे सांगितल्याप्रमाणे करूया आपण. 1 आणि 60, सर्वात लहान विभाजक 1 आणि मोठा 60. 2, 2 आणि 30, 3 आणि 20, 20 त्रिक 60, 15 चोक 60, नंतर 12 पाचे 60, 6 दहे 60, 7 ने जात नाही, 8 ने पण जात नाही, 9 ने पण नाही जात. झाले म्हणजे विभाजक किती आले बघा, 60चे 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12. तर 70चे बघूया तसेच. 1 70, 2 35 दुने 70, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, 5 ने जातो बघा. तर 14 पाचे 70, 6 ने जात नाही पण 7 ने जातो, 7 10 70. एवढेच म्हणजे 8 विभाजक आहे. आता याची बेरीज करायची. आता बेरीज करण्याची सोपी पद्धती मी तुम्हाला सांगतो. कशी बेरीज करायची बघा. 60 आणि 30 90, 90 न 30 झाले 110, 110 आणि 10 120,
120 आणि हे 6 आणि 4 10 झाले 130. बघा हे झाले 130. 15 आणि 5 20 हे अजून 100 अजून 20. त्यानंतर 12 आणि 3 15 2 17 आणि 1 18. मग किती उत्तर येईल बघायची बेरीज? 150 168. किती आली बेरीज? 168. आता 70 ची बघूया. तसंच करायचं. 70 आणि 10 40. 35 नी 5 40. मग 80 नी काय झाले? 120. 120 नंतर 7 3 1 10 आणि हे 14. म्हणजे झालं किती? 144 झाले 144. आता वजाबाकी करूया. 168 वजा 144 किती आले? 24. काय विचारलंय? तर कितीने कमी किंवा जास्त? तर नीट बघा काय विचारलंय. तर 60च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 70च्या सर्व विभाजकांच्या बेरीजपेक्षा कितीने? म्हणजे 60च्या आपल्याला विचारलेलं आहे. 60ची बेरीज ही काय आहे? तर यांच्यापेक्षा जास्त आहे. 24 ने जास्त आहे. म्हणून काय येणार? पर्याय क्रमांक 4. तर 60च्या विभाजकांची बेरीज ही 70च्या विभाजकांच्या बेरीज पेक्षा 24. तर आता मी तुम्हाला मूल्यमापनाशी प्रश्न देतो. ते पटकन सोडवा बघू तुम्ही. वेळ झालेला आहे. तर पटकन आपण काय करूया? तर पटापट सोडवा. दिलेले प्रश्न पटपट सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. जेवढा पटापट सोडवता येतील तेवढे पटापट सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण आजूबाजूला आवाज भरपूर येतोय. पेन व वही यांची एकूण किंमत 30 रुपये आहे. पेन व वही यांची एकूण किंमत 30 रुपये आहे. वहीची किंमत पेनाच्या किमतीच्या दुप्पट असल्यास वहीची किंमत पेनाच्या किमतीच्या दुप्पट. वहीची किंमत पेनाच्या किमतीच्या दुप्पट. असल्यास 2 पेन व 3 वह्यांची एकूण किंमत किती? 2 पेन व 3 वह्यांची किंमत. दुसरं गणित आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा भागिलेचं चिन्ह दुसऱ्या गणितामध्ये भागिलेचं चिन्ह दिसत नाहीये. 4224 भागिले 4 आहे. 4224 भागिले 4 आहे बघा. तर 4224 भागिले 4 या उदाहरणामध्ये भाजक दीडपट केल्यास व भाज्य दुप्पट केल्यास भाजक दीडपट व भाज्य दुप्पट केल्यास भागाकार कितीने कमी अथवा जास्त येईल? भागाकार कितीने कमी अथवा जास्त येईल? भागाकार कितीने कमी अथवा जास्त? कितीने कमी अथवा जास्त येईल? किंवा जास्त येईल. तिसरा, प्रत्येक ओळीत 180 रोपे लावली असती तर 80 ओळी झाल्या असत्या. प्रत्येक ओळीत 180 रोपे लावली असती तर 80 ओळी झाल्या असत्या. तर 80 ओळी झाल्या असत्या. जर 30 रोपे 72 ओळीत लावायची असेल तर 30
रोपे 72 ओळीत जर लावायचे असतील तर प्रत्येक ओळीत किती रोपे लावावी लागतील? तर प्रत्येक ओळीत किती रोपे लावावी लागतील? किती रोपे लावावी लागतील? चौथ्या प्रश्नाला बघा, जिथं गॅप आहे तिथं भागिले चिन्ह आहे, समजून घ्या. 11,011 भागिले 11, 11 भागिले 11 गुणिले 10 वजा 409 अधिक 1099 बरोबर किती? व्यवस्थित सोडवा, घाई करू नका. काही मुलं छान पटकन सोडवतायत, हुशार आहेत म्हणून सोडवतायत, की नाही? कोणत्या संख्येला 2, 3, 4, 5, 6, 10 व 12 ने निषेध भाग जातो? कोणत्या संख्येला 2, 3, 4, 5, 6 व 12 ने भाग जातो? सर्व सोपी गणित आहेत, सोडवा. 90, 80, 50, 60. 90, 80, 50, 60. बघा, बऱ्यापैकी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. छान, मस्त. जेवढं आपल्याला जमेल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा. अवघड येत असे सध्या वाटत असेल ज्यांना, त्यांनी अवघड नका सोडवू, सोपी सोडवा. पण नुसतेच बसू नका. आपण नुसते बसायला क्लासला आलेलो नाही आहोत. तर सोडवण्याचा, बुद्धी चालवण्याचा प्रयत्न करूया. मेंदूला जरा हलवा, मेंदूचा व्यायाम झाला पाहिजे, हे की नाही? छान. काटगेरे बरोबर सोडवलेली बघा, सोहमने सोडवली, गुड. काही मुलं मनापासून व्यवस्थित सोडवतात. जरी काहींना जरी समजत नसली म्हणून दुसऱ्यांची कॉपी करायची नाही. पण कॉपी करून का उपयोग नाही. तुम्ही तुमच्या परीनं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यांची बरोबरच असेल सांगू शकत नाही. हा, तर व्यवस्थित सोडवा बघू. सोडवा. छान, मस्त. शेडगे, हेमलता शेडगेने छान सोडवले. मस्त. सानिकाने सोडवले. गुड. जे जेवढे येतात, काही सगळ्यांनाच 5 येतील असं नाही. 3, 4 आली तरी हरकत नाही, है की नाही? गुड. हा, तर आता आपण पाहूया इकडे. सर्वांनी लक्ष द्या. बघा कशी सोडवायची गणित. आता या ठिकाणी बघा, पेन व वही यांची एकूण किंमत 30 रुपये, है की नाही? पेन आणि वही यांची एकूण किंमत 30 रुपये. तोंडी कसं उत्तर सोडवायचं ते बघा. वहीची किंमत पेनाच्या किमतीच्या दुप्पट आहे. वहीची किंमत कशी आहे? पेनाच्या किमतीच्या दुप्पट आहे, है की नाही? म्हणजे याचा अर्थ काय? त्यांच्यामधला जर बदल, जर फरक बघितला तर तो जर बघितला तर आता त्याच्या आधारावर पण आपण उत्तर काढू शकतो, है की नाही? वहीची किंमत ही पेनाच्या किमतीच्या दुप्पट आहे की नाही? मग जर आपण बघा, वहीची किंमत ही पेनाच्या किमतीच्या काय आहे? दुप्पट. मग अंदाज आपण कसा करणार? वहीची किंमत ही पेनाच्या किमतीच्या दुप्पट आहे, अंदाज कसा करणार? तर 20 आणि 10. एकदम सिंपल आहे की नाही? वहीची किंमत जर आपण 20 घेतली तर पेनाची किंमत किती असणार? 10 असेल. झालं की नाही? 30 बेरीज बघा, एकदम सिंपल आहे. काय फार मोठी गोष्ट नाही. वहीची किंमत पेनाची किमतीच्या दुप्पट आहे, 20 आणि 10. मग आता काय? 2 पेन आणि 3 वह्यांची किंमत. आता 3 वह्यांची किंमत गुणिले 3, 2 पेनांची किंमत गुणिले 2, 60 आणि 20. म्हणजे किती उत्तर आला? 80, है की नाही? अनेक मुलांनी सुंदर उत्तर लिहिलं. तुमचं अभिनंदन.
आता पुढे बघा, 4224 भागिले 4, या ठिकाणी काय लिहिलंय, भाजक दीड पट. लक्षात घ्या, दीड, अडीच, साडेतीन हे सगळं मी तुम्हाला शिकवलंय, पण परत नीट समजवतो. दीड पट म्हणजे काय, दीड म्हणजे काय, एक आणि अर्धा. मग एक म्हणजे आता 4 ची भाजक बघा, हा भाज्य आणि हा भाजक. भाजक 4 आहे, त्याची दीड पट किती येणार, आता एक म्हणजे 4 आणि 4चा अर्धा 2, म्हणजे 4 ने 2 किती, 6. म्हणजे भाजक किती वाढवला, 6 आहे की नाही. भाजक किती झाला, 6. आता भाज्याची दुप्पट, भाज्याची काय आली, दुप्पट. दुप्पट म्हणजे किती येणार, तर 8, 4, 4, 8 आहे की नाही. तर मग आता बघा, भागाकार कितीने कमी किंवा जास्त येईल, भागाकार करूया. भागाकार केला तर किती येणार बघा, तर 6 एके 6 उरले 2, 6 चोक 24, नंतर 0 आणि 6 आठे 48. 1408 हा वाढवल्यानंतर येतो. आणि असा केला तर किती येतो बघा, 4, 2, 2, 4 भागिले 4, तर 4 एके 4 नंतर 0, तर 4 5 20 आणि 4 6 24, 1056 येतो बघा. हे आले 1408 आणि हे 1056. मग कितीचा फरक आहे बघा, 2, 5, 3, कितीचा, 352चा फरक पडतो. म्हणजे कितीने भागाकार कितीने जास्त येतो, तर 352 जास्त येतो. ओके. आता पुढे बघा, प्रत्येक ओळीत 180 रोपे लावली असतील तर 80 ओळी तयार होतात. लक्षात घ्या, नीट समजून घ्या, एकदम सोपं गणित आहे. आणि अशा प्रकारची गणित आपण अनेक वेळा समजवलेले आहेत, सोडून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवतो, ते नीट समजून घ्या. प्रत्येक ओळीत किती, 180 रोपे. अशा किती ओळी, 80. म्हणजे एकूण रोप किती येणार, प्रत्येक ओळीत 180. अशा ओळी किती, 80. म्हणजे ही झाली एकूण रोपे. मग आता 30 रोपे 72 ओळीत लावली तर प्रत्येक ओळीत किती येतील, बघ त्याला 72 ने भागायचं. एवढं सोपं. बघा, आपल्याला 9 ने 9चा पाडा येतो आपल्याला, 9 एके 9, तर 9 8 72 आणि 9 दुने 18, 0 आला. आता 8 एके 8, 8 10 80. बघा कसं भागलं ते, पहिला 9 ने भागलं, 9 8 72, 9 दुने 18 20, नंतर या 8 ने या 10 ला 80 ला भागलं, 8 10 80, मग 20 गुणिले 10 200. बघा, तर मग सांगा प्रत्येक ओळीत किती रोपे लावावे लागतील, 200. आता हे झालं. आता पुढचं बघा, या ठिकाणी ही दिलेली जी पदावली आहे, ती पदावली सोपी आहे, काही अवघड नाही, नीट समजून. पहिला पदावलीमध्ये जर कंस असेल तर कंस सोडवायचा, तसं नसेल नंतर मग भागाकार. बघा, हा पहिला भागाकार करायचा. कसा भागाकार होईल बघा, 11 एके 11, नंतर 0 ला 0 जात, ह्या 0 ला 1 चा 0 जात आणि 11 एके 11. म्हणजे भागाकार किती झाला, 1001. नंतर गुणिले 10 वजा 409 अधिक 1099. बघा, आता त्याला जर 10 ने गुणलं म्हणजे काय येईल, याच्यावर 1 0 येणार, बस, बाकी काही नाही. आता काय करायचं, याच्यातून लक्षात घ्या, इथं वजाबाकी पहिली आहे तर पहिली वजाबाकी करायची. मग याच्यातून हे वजा करूया. 10 तून 9 गेला 1 0, 10 तून 4 गेले 6, नंतर मग म्हणजे 9601 अधिक 1099 करूया. 9 ने 1 10 0 हाताला 1, 9 ने 1 10 10 0 हाताला 1, 1 ने 6 7 आणि हे 10, म्हणजे 10700 हे उत्तर आहे. ओके. आता बघा, कोणत्या संख्येला 2 3 4 5 6 आणि 12 ने भाग जातो, सिंपल आहे. आपल्याला 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 12 ची कसोटी. बघा, आता या ठिकाणी आपण पहिली गोष्ट, 2 म्हटल्यानंतर ती समसंख्या असली पाहिजे, सगळ्या सम आहेत. 3 म्हटल्यानंतर अंकांची बेरीज काय आली पाहिजे, 3च्या पटीत पाहिजे. तर यांच्या अंकांची बेरीज आहे, ह्याची नाही गेला, ह्याची नाही गेला, ह्याची आहे, बरोबर. आता पुढे
चारची कसोटी. आता बघ 4ने 90ला जाणार नाही है की नाही, मग राहिला 60च. 5ने जातो, 60ने जातो आणि 12 पाहिजे 60, म्हणजे उत्तर किती आला? पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने तर ही उत्तर जर आपण शांत डोक्याने नियमाचा वापर करून आपल्याजवळ विविध असलेल्या क्लुप्त्या सूत्र है की नाही ह्या अभ्यासाचा वापर करून काय केलं पाहिजे तर उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. लक्षात घ्या, कुठलंही गणित अवघड नसतं, त्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात. म्हणून यासाठी मी नेहमी सांगतो की तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय ते आपण लक्षात ठेवायचं. काय? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य आहे ते पण साध्य होणार, पण कधी? सायास केला. सायास म्हणजे प्रयत्न. जेव्हा सतत आपण प्रयत्न केले तर. पण प्रयत्न नुसते प्रयत्न करतो असं नाही, तो प्रयत्न करताना काय केला पाहिजे? कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्याला त्या विषयाचा अभ्यास करावा लागेल. नुसतं तो करायला प्रयत्न प्रयत्न करून असं होणार नाही, त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणून अभ्यास करा, सगळ्या क्लुप्त्या सूत्र सगळ्यांचा अभ्यास करा आणि मग बघा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील, हे नक्की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके, थांबूया. थँक्यू सर. बाय सर. बाय सर. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. बाय बाय.